या कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात सुरुवात होतीये. सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्या. त्यांची हजेरी लागल्यावर आपण त्यांना पुन्हा बोलू. अजय कैलास जंगम. अजय कैलास जंगम, आपण ताबडतोब स्टेजवरती यायचं आहे आपला परिचय देण्यासाठी. अजय कैलास जंगम, सिडको महानगर, वाळूंज, छत्रपती नगर, संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर उपस्थित आहे का? अजय कैलास जंगम, या या लवकर या. ज्यांचे नाव पुकारले आहेत त्यांनी ताबडतोब स्टेजवर यायचं आहे. आपला परिचय या ठिकाणी द्यायचा आहे. आलेले आहेत. बाकीच्या लोकांनी. माझं नाव अजय कैलास जंगम, एज्युकेशन बी मेकॅनिकल, सध्या सिनियर इंजिनियर PMS फ्युचर इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करत आहे. बस. थँक्यू. अपेक्षा काय सर? अपेक्षा घरचे म्हणतील तसंच अपेक्षा मानले माहिती. ठीक आहे, काय हरकत नाही. ज्या वधूवरांचं नाव ह्या ठिकाणी पुकारलं जाईल त्यांनी आपला संपूर्ण जो बायोडाटा आहे तो व्यवस्थित संपूर्ण शेवटच्या माणसाला ऐकू जाईल या पद्धतीने आपण त्या ठिकाणी आपलं प्रेझेंटेशन द्यायचं आहे. आपली ओळख ह्या समाजाला द्यायची आहे आणि तुमच्या अपेक्षा काय आहे ह्या पण त्याच्यामध्ये सांगायच्या आहे. आपलं नाव, जन्मतारीख, वेळ, शिक्षण, तुमचा व्यवसाय, तुमचे आईवडिलांचे नावं, तुमचा पत्ता, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आपण परिचय देताना त्याचा उल्लेख करायचा आहे. पुढची व्यक्ती. पुढील चिरंजीव आकाश अशोक संबळे यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. आकाश अशोक संबळे यांचे पालक आणि मुलाने व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपला परिचय द्यायचा आहे. माझी सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे, जे इथे उपस्थित आहे त्यांनी सहकार्य करावे. व्यासपीठाकडे जे परिचयासाठी येत आहेत त्यांचं बोलणं ऐकावं. थोडा आपल्या क्लाउड जास्त होतोय सर्वांचा, सहकार्य करतो, शांतता राखा. अशोक जंगम संबळे, मुक्काम चांदवड, अजून काय सांगितलं, मुक्काम चांदवड, सोमवारपेठ, शिक्षण BA आणि सेफ्टी फायरमॅन पुण्याला इथे जॉबला आहे. खडकी सॉरी. धन्यवाद. पुढील उमेदवार आहे राकेश नंदकुमार डोंगरे. राकेश नंदकुमार डोंगरे यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. यांच्या पालकांनी आणि मुलाने आपला परिचय करून द्यायचा आहे. उपस्थित उमेदवारांना रुपालीताई तुम्ही काही प्रश्न विचारा जेणेकरून जास्तीत जास्त माहिती सर्वांपर्यंत जाईल. मी राकेश नंदकुमार जंगम डोंगरे दिंडोरी यांची मातोश्री आहे. माझा मुलगा वय त्याचं 26 ते 27 वर्षाचं आहे.
तो ॲक्सिस बँकेमध्ये सर्व्हिस करतोय. आम्हाला फक्त सुशिक्षित आणि अनुरूपाशी मुलगी पाहिजे, बाकी काहीच नाही. जॉब दिंडोरीला करतोय ॲक्सिस बँकेमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. राकेश, आत्ताच माहिती मिळाली तुम्हाला, राकेश नंदकुमार डोंगरे दिंडोरीचे राहणारे. पुढचे उमेदवार आहे अंकित धामणकर. यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. यांचे पालक, त्यांचा व्यवसाय जो टाटा कन्सल्टन्सीमध्ये सर्व्हिस इंजिनियर आहेत, इंदोर मध्य प्रदेश. त्यांच्या वडिलांचं पूर्ण नाव श्री नारायण धामणकर. असे इथे अंकित धामणकर उपस्थित होत आहे. अंकित धामणकर. त्यांची उंची 5.9 फूट आहे. मराठी हिंदी भाषा ते जाणतात. शिक्षण त्यांचं M.Com मध्ये झालेलं आहे. तर अशा अंकित धामणकर यांनी लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं. आपल्याला बरेचसे बायोडेटा कंप्लीट करायचे आहे कमी वेळेत. तर थोडंसं कृपया नाव आल्यानंतर पटकन यावं इकडे. आहेत का? चला, मुलगा वेळ करत असेल, उशीर करत असेल तर त्यांचे मामा श्री लक्ष्मण लोखंडे यांना विनंती करतो, मामा असतील तर मामांनी तरी भाच्याला पटकन घेऊन यावं. घ्या पुढचा, घ्या बायोडेटा. नेक्स्ट. काय नाव याचं? हॅलो हॅलो हॅलो. मंजुनाथ एस हिरेमठ. मंजुनाथ हिरेमठ या उमेदवाराने व्यासपीठाकडे यायचं आहे. कृपया लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे. यांचं फॅमिली डिटेल्स, फादर नेम यांचं शिवयोग्य हिरेमठ आहेत. यांचा प्रायव्हेट जॉब आहे का? मंजुनाथ हिरेमठ. नेक्स्ट. आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं लवकर. पुढचा घ्या. पुढील उमेदवार आहे मयूर नागय्या मठपती. काय निनगय्या? मयूर मठपती यांनी स्टेजकडे यायचं आहे. त्यांच्या पालकांनी किंवा जे उपस्थित असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजकडे यायचं आहे. हे अंबड शिवार नियर कम्फर्ट झोन नाशिकमधलेच आहेत, तरी वेळ लागतो इकडे स्टेजवर यायला. या लवकर. नेक्स्ट. सचिन सिद्धय्या धवलगी. एज्युकेशन BE. 4 मार्च 1991 त्यांचा जन्म आहे. यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. सचिन धवलगी व त्यांचे पॅरेंट्स कृपया मुलाला घेऊन यावं. 5 फूट 7 इंच हाईट आहे त्यांची. केदारपीठ. साईट इंजिनियर आहेत ते. भालकेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे साईट इंजिनियर आहे. नेक्स्ट. चिरंजीव शिवलिंग भारत जंगम. जन्मस्थळ अंदरसूल. उंची 5 फूट 5 इंच आहे. शिक्षण 12वी पास आहे. चिरंजीव शिवलिंग जंगम यांनी किंवा त्यांच्या पालकांनी कृपया व्यासपीठाकडे यावे व आपला परिचय द्यावा. कसा आता हा वेगळा आहे. नेक्स्ट. विवेक गोविंद आगलावे. विवेक गोविंद आगलावे. पुढील नाव. उंची 5 फूट 6 इंच आहे. जन्म ठिकाण नाशिक आहे का उपस्थित? संतोष जंगम त्यांचे मामा आहे. बापू जंगम उर्फ संतोष जंगम यांना विनंती करतो आपल्या भाच्याला घेऊन यावं इकडे परिचय करून द्यायला.
सोनू भारत जंगम अंदाज सुरकर हा मुलगा कटलेरी धंदा करतो. घरी बी कटलेरी दुकान आहे. सोनू भारत जंगम कुटुंब बी 2-4 10-12 माणसाचं आहे. ते नंबर दिला होता, नंबर पाठव. अपेक्षा काही नाही, फक्त आम्हाला काय ना तुला कळून दिलं आम्हाला हुंडा नको काही नाही. आपण सोनू उर्फ शिवलिंग भारत जंगम यांच्या पालकांशी आता समोर व्यासपीठावर बघत आहात. त्यांनी त्याची माहिती दिली आहे. पुढील उमेदवार चिरंजीव विवेक गोविंद आगलावे. विवेक गोविंद आगलावे यांच्या पालकांनी त्यांना व्यासपीठाकडे घेऊन यावं. त्यांच्या वडिलांचं पूर्ण नाव आहे शिवक्य गोविंद सोमनाथ आगलावे. 5 फूट 6 इंच. ग्रामपंचायतला ऑपरेटर पण आहे. दीक्षा नाही आता एक बायोडेटा पाठवतो तुमच्या व्हॉट्सअपवरती. ते लाईव्हमध्ये घ्यायचं का? माझ्याकडे आहे का? तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. माझी जन्मतारीख 21/12/1993 आहे. शिक्षण माझं M.Com झालेलं आहे आणि माझा स्वतःचा व्यवसाय सेतू कार्यालय आहे आणि तसंच ग्रामपंचायतला ऑपरेटर पण आहे. तुमच्या अपेक्षा काय आहेत सांगा. बारावी पास आहे किंवा शिक्षण पाहिजे एवढे अपेक्षा. त्यांच्या अपेक्षा अशा आहेत कमीत कमी मुलगी ही 12वी पास असावी आणि मनमिळावू असून घराला सांभाळणारी असावी. आता पुढचे उमेदवार आहे रश्मी किशोर मांजरखेडे यांनी यांच्या पालकासोबत व्यासपीठाकडे उपस्थित झाले. रश्मी किशोर मांजरखेडे. आलेले आहेत का रश्मी? असतील तर त्यांनी या. हा कार्यक्रमाचा उद्देश साध्य होईल यासाठी सहकार्य करावे. त्यांनी यावं आणि आपला परिचय इथे नक्कीच द्यावा. त्या जर नसतील तर त्यांच्या घरातल्या कोणी यावं आणि मुलींचं जे काही अपेक्षा असतील ते सांगाव्या. आलेला आहे कोणी? पल्लवी सुभाष भस्मारे यांचा जन्मतारीख आहे 6 मार्च 1996. राहणार पुणे. यांचं शिक्षण आहे डॉक्टर ऑफ फिजिशियन. सध्या त्या डॉक्टर म्हणून पुण्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांची अपेक्षा आहे अनुरूप, निर्वसनी आणि समंजस पदवीधर. कुमारी वैष्णवी विलास जंगम यांचं कुणी आलेलं असेल तर कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. आहे का? कुमारी वैष्णवी विलास जंगम यांचा जन्म आहे 17/6/2000. उंची 5 फूट 3 इंच. यांचं शिक्षण आहे BSc. यांचा निवासी पत्ता आहे मुक्काम पोस्ट साखरवाडी, कनेगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. यांचा संपर्क नंबर आहे 9552 84 53 83. उपस्थित असेल तर कृपया व्यासपीठावर यावं. पुढचा बायोडाटा आहे कुमारी श्रद्धा भाऊसाहेब जंगम. आहे का? श्रद्धा
2 मिनिट. मी भाऊसाहेब रुद्रे आबोनकर, हल्ली मुक्काम हिरावाडी. ही माझी मोठी मुलगी आहे. हिचं दुसरं लग्न आहे आणि हिला एक 5 वर्षाची मुलगी आहे. आणि आमची अपेक्षा काही नाही, मुलगा आम्हाला फक्त नोकरीवाला असावा एवढीच आमची अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद. शिवशरणा. धन्यवाद. पुढील नाव. पुढील नाव पूजा जयंत वाईकर जंगम. जन्मतारीख आहे 5 डिसेंबर 1995. पूनम. जन्मतारीख आहे त्यांची 31/12/1996. पत्ता आहे त्यांचा पेठ गल्ली, निफाड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. यांचे कोणी आलेत का? पूनम. माझे नाव पूनम संजय जंगम. मी निफाडची आहे. माझं शिक्षण M.Com झालेलं आहे आणि माझी अपेक्षा आहे की मुलगा समंजस, निर्व्यसनी आणि अनुरूप असावा. थँक्यू. धन्यवाद. जोरात आवाजामध्ये आपली माहिती सांगितल्याबद्दल. अशी सगळ्यांनी सांगा, आवाज जाऊ द्या सगळ्यांपर्यंत. पुढील नाव आहे प्रज्ञा धनंजय जंगम स्वामी. शिक्षण आहे बी इलेक्ट्रॉनिक. जन्मतारीख आहे 17/4/2000. राहणार आहेत आंबेजोगाई, लातूर. आहे का? यांचे कोणी नातेवाईक आले असतील तर त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर या. प्रज्ञा. नातेवाईक असतील तर या. आहेत. प्रज्ञा स्वामी नाव आहे तिचं. आलेली नाही, ती लातूरची आहे, भाची माझी. प्रज्ञा धनंजय स्वामी. तिचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, जॉब करते मुंबईला. अपेक्षा काय आहेत मुलीच्या? अपेक्षा त्यांना नाही सांगता येते, त्या बोलल्या की एवढंच सांगू शकते. धन्यवाद. ईशा भगवान पखाले. ईशाचं शिक्षण झाले B.Com. नोकरी आहे टेक महिंद्रामध्ये नोकरी करते. जन्मतारीख आहे 25/6/2021. राहणार वाघोली, पुणे. यांचं इंट्रोडक्शन संजय स्वामी देतील. ईशा भगवान पखाले. शिवशरणा. मुलीचं शिक्षण आहे B.Com. इतर शिक्षण आहे CANA मिलेनियम इन्स्टिट्यूट. सध्या नोकरी करत आहे ती टेक्नो महिंद्रा. जन्मतारीख आहे तिची 25/6/2001. वडिलांचे नाव आहे भगवान शंकर पखाले. व्यवसाय आहे गाठणकाम. आईचे नाव आहे वैशाली भगवान पखाले. वैशाली भगवान पखाले यांचं लेडीज शॉप आहे. मूळगाव पिंपळघाट, अहमदनगर आहे. मुलीची अपेक्षा आहे उच्च शिक्षित किंवा स्वतंत्र व्यवसाय करणारा. मामा आहे स्वप्नील रमेश तालखेडकर आणि मी मुलीचा काका संजय मधुकर जंगम.
आणि गणेश काशीनाथ जंगम हे पण काकाच आहे. धन्यवाद. 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 पूजा विजय गोशीमठ. जन्मतारीख आहे 10 ऑक्टोबर 1988. आहे का पूजा? कोणी आलेले असेल तर नेक्स्ट. आकाश प्रकाश विघोटेकर. पुढील नाव आहे आकाश प्रकाश विघोटेकर. जन्मतारीख आहे 9/1/1997. आकाशचे वडील त्याच्याबद्दल सांगतील. आकाश प्रकाश विघोटेकर, मी त्याचे वडील बोलतोय. त्याचे जन्मतारीख आहे 9/1/97. त्याचं शिक्षण झालेलं आहे BE मेकॅनिक पुण्याला झालेलं आहे. सध्या तो जर्मनीला MBA करतोय आणि जर्मनीला तिथे इंटर्नशिप ताजमध्ये मर्सिडीजमध्ये इंटर्नशिप झालेली आहे. इंटर्नशिप होऊन ते 4 महिने झालेले आहेत. आता सध्या मर्सिडीजमध्येच आहेत. अपेक्षा त्याच्यासारखीच मुलगी शिकलेली असावी एवढंच बात. धन्यवाद. नेक्स्ट. पुढील नाव आहे अभिजित श्याम लोणकर. अभिजित श्याम लोणकर. शिक्षण आहे BA. जन्मतारीख आहे 20/10/1993. पत्ता आहे त्यांचा मारवाडी गल्ली, छत्रपती संभाजीनगर. आलेला आहे. सर्वप्रथम सर्वांना शिवशरणात. माझं नाव अभिजित श्याम लोणकर, राहणार बिडकीन. मी अंबिलोले ज्वेलर्सचा मॅनेजर आहे. मुलगी मला 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन असलेलं तरी चालेल. थँक्यू. धन्यवाद. महेश जनार्दन स्वामी. पुढील नाव आहे महेश जनार्दन स्वामी. जन्मतारीख आहे यांची 1/2/1980. पत्ता आहे त्यांचा मुक्काम पोस्ट दहिवडी, गणेशपेठ तालुका, माण जिल्हा, सातारा. महेश जनार्दन स्वामी. महेश स्वामी. आलेले आहे का यांचं कोणी? आम्ही इथे बऱ्याच मुलांची नावे पुकारतोय. आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे की ते आलेले आहे पण नाव पुकारून सुद्धा ते इथपर्यंत येत नाहीये. कदाचित त्यांना भीती वाटते आता किंवा लाजतायत. तर असं न करता तुम्ही स्वतः समोर या, तुमच्या अपेक्षा सांगा, जेणेकरून तुम्हाला जर कोणाला बघायचं असेल तर त्यांनाही बघता येईल, तुम्हाला ज्यांना बघायचं त्यांनाही बघता येईल. महादेव जंगम. विशाल. विशाल महादेव जंगम. जन्मतारीख 5/1/92. शिक्षण आहे SY BA.
उपस्थित असून सुद्धा येत नाही स्टेजवर, काय कारण असेल त्याचं? आलायत ना तुम्ही इथपर्यंत, स्टेजवर यायचंय. त्यांचे पालक आहेत का? आलेले क्या बात आहे, जोरदार टाळ्या. नाशिककर असे लाजल्यावर कसं होणार आहे? माझे नाव विशाल महादेव जंगम. घर सांभाळून घेणारी मुलगी पाहिजे, हीच अपेक्षा आहे. माझे नाव विशाल महादेव जंगम. मी नाशिक मर्चंट बँकेत परमनंट जॉबला आहे. महिन्याला 25,000 पगार आहे. स्वतःचं घर आहे. वय 30 चालू आहे. 5/1/92 जन्म आहे माझा. इतका मोठा आवाज पाहिजे. धन्यवाद विशाल. टाळ्या वाजवत नाही तुम्ही म्हणून लोक येत नाहीयेत. तुम्ही प्रोत्साहनच देत नाहीये म्हणून घाबरून बसलेत मुलं मुली. जेवण झालंय वाटतं व्यवस्थित. पुढील नाव आहे ओंकार प्रकाश स्वामी. मठ्ठा जास्ती झालाय. ओंकार प्रकाश स्वामी. शिक्षण आहे MBA. जन्मतारीख आहे 27/9/91. पत्ता आहे मार्केट यार्ड सांगली. कोणी आहे का यांचं? ओंकार प्रकाश स्वामी. आहेत का? या पुढे असतील तर पटकन. नेक्स्ट तुषार नागनाथ जंगम. बघा, वेळेअभावी आपण एक असा बदल करतोय की मी आता जे 5 मुलांची नावं वाचेल, कृपया त्यांनी आपल्या स्टेजवरती यावं. व्यासपीठाकडे त्यांच्या पालकांनी व मुलांनी यावं. अभिषेक बाळासाहेब जंगम. अभिषेक. गणेश महादेव जंगम. गणेश महादेव जंगम. शुभम भीमाशंकर जंगम कुराडे. कृपया ज्यांची नावं घेतली ते असतील तर व्यासपीठाकडे यावं. मी पुन्हा एकदा नावं घेतो ज्यांचे स्क्रीनवरती आपण बायोडेटा देखील बघत आहात. अभिषेक बाळासाहेब जंगम. तुषार नागनाथ जंगम पेठ वडगाव. गणेश महादेव जंगम पाटण जिल्हा सातारा ताराळे गाव. धनंजय शिवकुमार चंद्रशेखर उपस्थित आहे. ओके. शिवशरणार्थ. माझे नाव गणेश महादेव जंगम. मुक्काम पोस्ट तारळे ता पाटण जिल्हा सातारा. माझे शिक्षण 12वी पर्यंत झाले असून आमच्या गावी आमचे वडिलांनी रासायनिक खते, बी बियाणे, पशुखाद्य व भुसार केंद्र असे विक्रीचे व्यवसाय आमचे, तसेच मी व माझा भाऊ मिळून आम्ही दोघे हे व्यवहार चालत आहोत. मासिक उत्पन्न उलाढाल 12 ते 14 लाखाचे असून आम्ही स्वतः आमच्या गावात व परिसरात पुरोहित करणे. व्यापारी मासिक 5 ते 20 हजार प्रति आहे. मला उत्तम मानसिक साक्षी सहचारणी मिळावी ही संप्रदा. धन्यवाद. 2 मिनिटं. आपल्या समोर या ठिकाणी एक अशी व्यक्ती येते आहे. त्या व्यक्तीसाठी आपण जोराने तिथं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. कुमारी स्नेहल सुनील जंगम. आपण ह्या टाळ्या का बरं वाजवल्या हे ती स्वतः ह्या ठिकाणी स्पष्ट करणार आहे. पुन्हा एकदा जोरात टाळ्या. स्नेहल. सर्वांना पहिला माझा शिवशरणार्थ. मी कुमारी स्नेहल सुनील जंगम. मी जुन्नरवरून आली आहे. शिवजन्मभूमी जुन्नर म्हणजे शिवनेरी किल्ला, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म
ठेवायचं कारण म्हणजे मी तलवारबाजी, लाठीकाठी, दामपट्टा हे सगळं शस्त्र चालवते आणि मी स्वतः शिवप्रतिष्ठान जुन्नर हिंदुस्थान यामध्ये मी काम करते. शिवप्रतिष्ठानमध्ये मी 3 मुलींना लव जिहाद मधून वाचवलंय. मला एवढंच सांगायचंय की आपल्या आसपास ज्या मुली राहतात त्यांना लव जिहाद मधून वाचवणं आपलं काम आहे. आपल्या धर्मातली पोरगी आपल्या धर्मात राहणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं प्रत्येकाने आपल्या जवळच्या आसपासच्या कोणी मैत्रिणींच्या मुली किंवा कोणी आसपास असेल त्यांना प्लीज वाचवायचा प्रयत्न करा. जर त्यातलं कोणाला काही माहीत नसेल तर आपल्या प्रत्येक गावात शिवप्रतिष्ठान म्हणून एक संस्था आहे, त्या संस्थेला भेट द्या. तिथे त्यांना सगळं सांगा, मग ते तुम्हाला हेल्प करतील. त्यानंतर ती जी मुलगी असेल तिचं माइंड फ्रेश करून तिला आपल्या धर्माबद्दल काही 4 गोष्टी सांगून तिला पुन्हा आपल्या धर्मात आणायचं काम करतील. धन्यवाद. धन्यवाद स्नेहल. मी समाजाचे अध्यक्ष सिद्धेश्वर स्वामी यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. ती काही प्रात्यक्षिक सादर करणार आहे. तिला प्रात्यक्षिक पण दाखवायचंय तलवारबाजीचं. वीरभद्र महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की महादेव महादेव महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. कार्यक्रम कोणताही असू, सोहळा कोणताही असू, पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणं गरजेचं आहे. कारण आज आपण इथे आहोत ते त्यांच्यामुळे. आपल्या पोटात जाणारा अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब हा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जातोय, हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मी महाराजांची घोषणा देते, मला सर्वांनी रिस्पॉन्स द्या. तुमच्या रिस्पॉन्समुळेच मी पुढे जाणार आहे. गणपती गजपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकारमंडित शस्त्रात शस्त्रपारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस ईश्वर महाराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम. जय जय सांगायला अजून छान वाटतंय. माझी बहीण आहे ती. धन्यवाद. खूप छान स्नेहल, खूप छान. पुढील कार्यक्रम आपला कंटिन्यू. आपला कार्यक्रम पुढे करूया कंटिन्यू. पुढील नाव आहे बबलू विनोद पेरणे. बबलू विनोद पेरणे जंगम. आहेत का बबलू? धीर आहेत ते आमचे. जन्मदिनांक 24 डिसेंबर 1986. जोरात आवाज आला पाहिजे. हा सर्वांना शिवशरणात. माझं नाव बबलू विनोद जंगम पेरणे. माझी जन्मतारीख 24/12
1986. आपला परिचय? माझं नाव बबलू विनोद जंगम पेरणे. माझी जन्मतारीख 24/12/1986. राहणार नाशिक. नोकरीला मी एअरटेल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जॉब करतो. माझी मंथली सॅलरी आहे 30,000 रुपये. मला मुलगी हवी आहे मनमिळावू व सुसंस्कृत. धन्यवाद. पुढील नाव आहे शुभम भीमाशंकर जंगम कुराडे. शुभम. शुभम भीमाशंकर जंगम कुराडे. जन्मतारीख 28 नोव्हेंबर 1996. माझं नाव आहे शुभम भीमाशंकर जंगम. माझं शिक्षण 12वी कॉमर्समधून झालेलं आहे. माझा व्यवसाय आहे ज्वेलरी बिझनेस. अपेक्षा मन मिळावू, घर वगैरे व्यवस्थित सांभाळणारे असतात. दादाची अपेक्षा आहे मन मिळावू आणि घर सांभाळणार व्यवस्थित. पुढील नाव धनंजय शिवकुमार चंद्रशेखर. धनंजय शिवकुमार चंद्रशेखर आहेत का? जन्मतारीख 16/10/1991. हॅलो. यानंतर हॅलो सर्वांना सप्रेम शिवशरणात. माझे नाव धनंजय शिवकुमार चंद्रशेखर. माझं शिक्षण BE इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, परंतु काही कारणास्तव मी सध्या पूर्णवेळ पौरोहित्य तसेच ज्योतिष विचारपती यामध्ये देत आहे. पण भविष्यात मी माझं इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स ते सुद्धा प्रोसेसमध्ये आहे, ते सुद्धा करणार आहे. माझी अपेक्षा फक्त घर सांभाळणारी, तिला इच्छा असेल तर जॉब करू शकते, इच्छा नसेल तर घर पण सांभाळू शकते, एवढीच आहे. धन्यवाद. आपण कुठले आहात? पिंपळगाव बसवंत, नाशिक जिल्ह्यातच आहे, इथून 30 किलोमीटर. धन्यवाद दादा. पुढील नाव आहे उमाकांत प्रभू स्वामी. उमाकांत प्रभू स्वामी. उमाकांत आहेत का? ठीक. नेक्स्ट आपल्याला सत्कार मूर्ती म्हणून लाभलेले आहेत, त्यांचे सत्कारही बाकी आहेत, तर त्यातला एक सत्कार घेऊया. दिनेश जंगम, शिवकुमार स्वामी, शिवरुद्र यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. शिवरुद्र स्वामी आहेत का? मंचावर येण्याची विनंती करते. त्यांचा सत्कार नंदकुमार स्वामी करतील. त्यांचा सत्कार लक्ष्मेश्वर स्वामी आणि आपले कार्याध्यक्ष करतील. टाळ्या वाजवा रे. माहिती सांगा. धन्यवाद. पल्लवी जंगम आहेत का? पल्लवी जंगम यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. रेश्मा जंगम आहेत. रेश्माताईंना मी मंचावर येण्याची विनंती करते. श्रीराम जंगम यांनाही मंचावर येण्याची विनंती करते. नंदू स्वामी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. सर्वात महत्त्वाची सूचना अशी आहे की ज्या लोकांचा परिचय झालाय ते निघून जात आहेत, तर
सगळ्यांचा परिचय झाल्याशिवाय कोणी आपली जागा सोडू नका. रजू आत्यांना मी मंचावर येण्याची विनंती करते, त्यांनी त्यांचा सत्कार करावा. रेश्माताई जंगम या आदिवासी विकास भवन येथे क्लास 2 अधिकारी म्हणून काम करतात. कमलेश जंगम, श्रीराम जंगम यांचा सत्कार अध्यक्ष करतील. दादा त्यांना सांगा तुम्ही नाव घेते पण त्यांची इन्फॉर्मेशन सांगत नाही. श्रीराम जंगम हे चीफ फार्मासिस्ट सिव्हिल हॉस्पिटल. श्री विनोद प्रभाकर विद्वत्कर IT इंजिनियर पुणे. भीमाशंकर जंगम, कमलेश जंगम, विनोद प्रभाकर विद्वत्कर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर. ॲडव्होकेट स्मिता विगोतकर, सॉरी, स्मिता तुषार जंगम, त्वरित अधिकडे या, लवकर लवकर, वेळ वाया घालू नका. अजून बरेच परिचय बाकी आहेत. ज्ञानेश्वरी बोलतोय. विजय स्वामी सर्पमित्र आहेत का आलेले? विजय स्वामी सर्पमित्र आलेत का? स्मिता जंगम ह्या 12वी नंतर लग्न झाल्यानंतर त्यांनी इथे येऊन ग्रॅज्युएशन केलं, लॉ केलं, प्लस LLM करून त्या वकील म्हणून प्रॅक्टिस करतात. म्हणजे लग्नानंतर सुद्धा शिक्षण करून नोकरी करू शकतात. असं नाही की मी शिक्षण करूनच लग्न करेन, तसं नाही आहे. ते एक उत्तम उदाहरण आहे. आणि ह्यांच्या सत्काराबरोबर खरं त्यांचे मिस्टर आणि सासू सासरे ह्यांचाही सत्कार केला पाहिजे. रमेश स्वामी त्यांचा गौरव करा त्यांचा. नाही कांचन स्वामी, कांचन स्वामी आहेत का? या ना. हॅलो, बघा तोपर्यंत मी आता पुढील 3 उमेदवारांची नावं घेतोय. ते असतील तर त्यांच्या पालकांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. राजेंद्र सुभाष स्वामी जंगम, साकूर, तालुका संगमनेर. त्याचबरोबर प्रतीक प्रकाश विगोतेकर, मी अभिलेख याच्यात आहेत आणि सिव्हिल इंजिनियर आहेत मॅडम. आकाश प्रकाश विगोतेकर. धन्यवाद ताई. राजेंद्र सुभाष स्वामी मुसळे. माझे नाव राजेंद्र सुभाष स्वामी जंगम मुसळे, मुक्काम पोस्ट साकूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. जन्मतारीख 12/10/1974. मी घसकुटीत आहे. अपेक्षित वधू सुसंस्कृत घराण्यातील असावी आणि पटवेकरी काम गाठण काम येण्याची तयारी असावी. शिवशरणात. धन्यवाद. दीक्षा विजय स्वामी. धन्यवाद. नेक्स्ट दीक्षा विजय स्वामी इथे उपस्थित असतील, व्यासपीठाकडे यावे. एज्युकेशन BCS. माझं नाव दीक्षा विजय स्वामी आहे. मी राहणार संभाजीनगर. माझं शिक्षण हे BCS झालेलं आहे. सध्या बॅकएंडला ॲमेझॉनमध्ये जॉब
वेल एज्युकेटेड असावं. थँक्यू. खूप छान. नेक्स्ट ऋषिकेश राजेंद्र जंगम. ऋषिकेश राजेंद्र जंगम. आलेले आहेत का? धन्यवाद. सर्वांना शिवशरणात. माझं नाव ऋषिकेश राजेंद्र जंगम. माझं BCom पासआउट आहे आणि मी सध्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतो आहे. 1 ते 1.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे आणि मला अनुरूप अशी सुशिक्षित सर्वांना सामावणारी वधू पाहिजे आहे. धन्यवाद. जन्मतारीख सांगा तुमची. जन्मतारीख आहे 17 मार्च 1986. धन्यवाद. पुढील नाव आहे धन्यवाद रुद्रकेश गणेश पखाले. रुद्रकेश गणेश पखाले. जन्मतारीख 19/12/1995. राहणार राशीन. व्यवसाय स्वामी गंठन व ते सध्या बँकेत नोकरी करतायत. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय स्वामी गंठन. बरं, आता सर्वांनी लक्ष द्या. संपूर्ण महाराष्ट्रात एक या वधूवर मेळाव्यासाठी एक आगळा वेगळा एक आपल्या जंगम समाजाचे अध्यक्ष त्यांनी या वधूवर मेळाव्यात ज्या वधूवरांच्या संमतीने विवाह जर जमतोय तर या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये आपल्या समाजाचे भूषण श्री नंदकुमार शेठ जंगम राहणार पिंपळगाव, अध्यक्ष श्री वीरभद्र मंदिर देवस्थान शहाडोंगर अहमदनगर यांच्या वतीने वधूवर मेळाव्यामध्ये जर कोणाचा विवाह ठरत असेल तर त्या दोघांच्या संमतीने त्या आज त्यांना विवाह करण्यात येईल आणि वधूवरांसाठी आहेर, मणिमंगळसूत्र, जोडवे आणि कन्यादानाचे 5 भांडे त्या वधूवरास देण्यात येतील. तर आज आम्हाला त्याच या असा आगळा वेगळा जो प्रयत्न होतोय याला यशस्वी करण्यासाठीचा आतोनात प्रयत्न सगळ्या संस्थेचा चालला आहे. परिचय द्या तुम्ही. रुद्रकेश. सर्वांना सर्वप्रथम शिवशरण. माझे नाव रुद्रकेश गणेश पखाले उर्फ रुद्राक्ष, राहणार राशीन, जिल्हा अहिल्यानगर. माझं शिक्षण BCom झालेलं आहे. मी रेणुका माता अर्बन बँकेमध्ये जॉब करतो. वडिलांचा व्यवसाय पौरोहित्य करतात, आईचा व्यवसाय गाठणकाम. आमच्या मामाचं गाव राहता आहे अनिल बाबूराव जंगम. हॅलो, मोठ्याने बोला जरा. माझे नाव रुद्रकेश गणेश पखाले उर्फ रुद्राक्ष, राहणार राशीन, जिल्हा अहिल्यानगर. माझं शिक्षण BCom झालेलं आहे. मी रेणुका माता अर्बन बँकमध्ये जॉब करतोय. तरी अपेक्षा काही नाही आहे. मुलगी ही मन मिळावू आणि समजूतदार असली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. थँक्यू. धन्यवाद. भाऊ मला हॅलो. मुलाचं नाव आहे कृष्णांत रामचंद्र जंगम. कृष्णांत रामचंद्र जंगम आहेत का उपस्थित? प्रतीक विगोते आहे तिथे, त्यांना सांगायची माहिती त्यांची. प्रतीक विघोते. हॅलो, माझं नाव प्रतीक प्रकाश विघोतेकर. मी राहणारा संभाजीनगरचा आहे. मी इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस करतो आणि माझ्याबद्दल विशेष माहिती सांगायची म्हणजे मी प्रोफेशनल सिंगर आहे आणि मी इंडियन आयडल 6चा कंटेस्टंट राहिलेलो आहे 3 वेळा. संभाजीनगरचा आहे आणि प्रोफेशनल सिंगर आहे. इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस करतो, प्लस मी म्युझिक टीचरसुद्धा आहे. जन्मतारीख तुमची? जन्मतारीख माझी आहे 12/5/1993 आणि माझी हाईट आहे 5 फूट 7 इंच. धन्यवाद. धन्यवाद दादा. प्रकाश विगोतकर. आकाश प्रकाश विगोतकर. गाणं झालंच पाहिजे अशी रत्नात्यांची अपेक्षा आहे. पुढच्या मुलाचं नाव आहे राहुल कैलास जंगम.
राहुल कैलास जंगम. 2 मिनिटं कृपया त्यांनी स्टेजवर यावं. स्टेज जवळ यावं. 2 मिनिटात ते आपली एक कला सादर करतात. एवढे छान इव्हेंट मॅनेजमेंट करणारे आपल्याला आज कार्यक्रमात उपस्थित आहेत. हॅलो राहुल कैलास जंगम, आपण कृपया खुर्चीवर बसून घे ना. आपण खुर्चीवर बसा 5 मिनिटं. तुम्ही माईक त्यांना द्या आणि बसा 2 मिनिटं. खुर्चीवर बसा. एक रिक्वेस्ट आलेली आहे मला की गाण्याची तर भक्तिगीतं तर मी काराओके ट्रॅकवरती आणि माझ्या साऊंडवरतीच गातो. बट आता मला रिक्वेस्ट आली तर एक चित्रपटाचं गीत मी तुमच्या समोर सादर करतो. हिंदी गीत अरमान मलिक यांचं. इतनी मोहब्बत करो ना मैं भूल न जाऊं कहीं वापस किनारे पे आना मैं भूल न जाऊं कहीं देखा जब मैं चेहरा तेरा मैं बहुतों से सोया बोल दो ना जरा दिल में जो है छिपा मैं किसी से कहूँगा नहीं. बोल दो ना जरा दिल में जो है छिपा मैं किसी से कहूँगा नहीं. मैं किसी से कहूँगा नहीं. धन्यवाद. थँक्यू. खूप छान. पुढील नाव आहे प्रतीक अविनाश जंगम. प्रतीक अविनाश जंगम. सॉरी, राहुल कैलास जंगम यांचा हे परिचय देत आहेत. राहुल कैलास जंगम. राहुल कैलास जंगम वडनेर वैरो याचा जन्मतारीख 13/10/1990. BA ITI. बस. धन्यवाद. सर्व समाज बांधवांना एक माझी विनंती आहे की कृपया इथं बायोडाटा जिथं वाचले जात आहेत तिथं कोणीही येऊन गोंधळ घालू नये किंवा आपला नंबर लवकर यावा यासाठी प्रयत्न करू नये. त्रास होतोय प्रत्येकांना या गोष्टीचा. पुढील नाव प्रतीक अविनाश जंगम. प्रतीक अविनाश जंगम. प्रतीक अविनाश जंगम. नागेश विश्वनाथ शेळगावकर. नागेश विश्वनाथ शेळगावकर. नागेश विश्वनाथ शेळगावकर उपस्थित असेल तर कृपया लवकरात लवकर व्यासपीठावर यावं. सर्वप्रथम सर्वांना शिवशरणात. माझे नाव नागेश विश्वनाथ शेळगावकर. जन्मतारीख 16/7/94. एज्युकेशन माझं MBA फायनान्स झालं आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये मी डिग्री घेतलेली आहे. कृष्णमूर्ती भास्कर. व्यवसाय याज्ञिकी करतो आणि माझी स्वतःची कन्सल्टन्सी ज्योतिषची. आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की MBA झालं आहे, जॉब न करता पौरोहित्य का करतो. तर मला असं वाटतं की आपली जी आवड आहे ती आपण जोपासायला पाहिजे. त्यामुळे माझा इंटरेस्ट इकडे होता, त्यामुळे मी हे फुल टाईम करतो आणि देवाच्या कृपेने आज मला भारतात नव्हे तर अमेरिका, इंग्लंड, सिडनी सगळीकडचे क्लायंट्स आहेत आणि मी त्यांना ऑनलाईन पूजा सांगतो. तर मला अपेक्षा अशीच आहे की मुलगी मनमिळावी असावी आणि तिला करिअर करायचं असेल, एज्युकेशन करायचं असेल किंवा बिझनेस करायचा असेल तर सर्व गोष्टींना सपोर्ट करायला आम्ही तयार आहे. कारण मला असं वाटतं की आपला जो पार्टनर आहे तो ग्रो होताना आपल्याला बघायला आवडेल, मला आवडेल. धन्यवाद. खूप छान विचार आहे त्याचे. पुढच्या वराचं नाव मी बोलत आहे. विकी अरुण गजलकर. विकी अरुण गजलकर. ज्यांचे नावं मी वाचतो आहे त्यांनी कृपया व्यासपीठावर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा. आकाश राजेंद्र जंगम. आकाश राजेंद्र जंगम.
प्रतीक प्रकाश चॉकलेट बॉक्स. विगोतकर. प्रतीक प्रकाश विगोतकर. हॅलो सगळ्यांना शिवशरणात. माझं नाव विकी अरुण कचलकर जंगम, प्रॉपर नांदगावचा मित्रांनो. माझं एका महिन्यात इन्कम 1 ते 1.5 लाख रुपये आहे. वार्षिक उत्पन्न काढलं तर 10 लाख रुपये वर्षाला कमवतो मी. माझा नाशिक जिल्ह्यामध्ये केंट, ॲक्वागार्ड, LG या कंपन्यांची डीलरशिप आहे आणि 4 मुलांचा स्टाफही मेंटेन करतो मी. आणि मुलगी पाहिजे पण मग घरच्यांना सांभाळून घेणारी आणि आई वडिलांना जीव लावणारी सगळ्यात महत्त्वाची पाहिजे. बस एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद. आकाश जोरात बोला जरा. सर्वांना नमस्कार. माझं नाव आकाश राजेंद्र जंगम. माझं जन्मतारीख 18/2/1996. मी व्यवसाय करतो. बजाज फायनान्सला मॅनेजर होतो. काही कारणास्तव मी आता आमचं शॉप आहे ते आम्ही सांभाळतो. मी राहिला नाशिकलाच आहे. थँक्यू. आमचे धीरे लाडके. यानंतरचे नाव आहेत महेश वैजनाथ जंगम. महेश वैजनाथ जंगम. प्रथमेश प्रकाश बागले. प्रथमेश प्रकाश बागले. पायल श्यामस्वामी जंगम. पायल श्यामस्वामी जंगम. मी परत एकदा सगळ्यांची नावं वाचतो आहे. पायल रामस्वामी जंगम, प्रथमेश प्रकाश बागले, महेश वैजनाथ जंगम. यापैकी कोणी उपस्थित असेल तर कृपया त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर येणे. महेश वैजनाथ जंगम आहे का? या पुढील नावं आहेत आकाश अशोक तालखेडकर. प्रथमेश बागले. आकाश अशोक तालखेडकर आलेले आहेत का? आहे. हॅलो, मी प्रकाश दिगंबर बागले. माझा मुलगा प्रथमेश प्रकाश बागले. त्याचं शिक्षण BCom CMA केलं आहे त्यांनी. तो आता ठाण्याला डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करतो आहे. आणि त्याला आता अपेक्षा जी आहे की शिकलेले एखादी पाहिजे त्याला, बाकी काही नाही. आकाश अशोक तालखेडकर, आपलं इंट्रोडक्शन द्या. हर हर महादेव. माझं नाव आकाश अशोक तालखेडकर. मी प्रॉपर नाशिकचाच आहे. माझं BCom झालेलं आहे. बट मला पहिल्यापासून बिझनेसमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे माझं एक ऑइलचं 2 व्हीलर ऑइल विक्री करतो मी. माझं शॉप आहे छोटं ऑइलचं 2 व्हीलरचं. माझी 2 व्हीलर ऑइल विक्री आहे बस. आणि अपेक्षा म्हणजे मुलगी घर सांभाळून घेणारी मनमिळावू असावी. आणि जर तिला पुढे शिक्षण करायची इच्छा असली तरी काहीच प्रॉब्लेम नाही. हॅपीली ते शिक्षण करू शकतो. थँक्यू. यांची जन्मतारीख आहे 25/6/96. जन्मतारीख 25/6/96. राहणार त्रिमूर्ती चौक नाशिक. त्रिमूर्ती चौक नाशिक. महेश पुढील नावे? जंगम यांच्याबद्दल आलेले आहेत त्यांचे पेरेंट्स. पुढील नावे आहेत विवेक गोविंद आगलावे. विवेक गोविंद आगलावे. अभिलाष श्रीकृष्ण विभूते. अभिलाष श्रीकृष्ण विभूते. सर्वांना शिवशरणात. 2 मिनिटं स्वामी. 2 मिनिटं स्वामी. कोणाबद्दल बोलताय तुम्ही आता? जंगम आहे ना? नाही, तुमचं नाव अजून पुकारलं नाही स्वामी. महेश वैजनाथ जंगम. हो हो घेतलंय. दोनदा पुकारलं नाही. तुमचं ॲक्च्युली मागच्या ह्याच्यात पुकारलं होतं. बरं ठीक आहे, आता द्या परिचय. द्या परिचय. द्या परिचय. महेश वैजनाथ जंगम. महेश वैजनाथ जंगम यांचा मुलगा आहे. जुन्नरचे आहेत, मामा आहेत माझे. आत्ता यांचा मुलगा माझ्याकडे पिंपरी चिंचवडला राहिला आहे. 28,000 रुपये पगार आहे. 10वी
ते 10वी 11वी 12वी झालेली मुलगी असली, कमी शिक्षण असलं तरी चालणार आहे, पण कुटुंबाला सांभाळणारी असावी असं यांचं आहे. सध्या तो माझ्याकडेच राहत आहे आणि लवकरच तो सेटल पण होईल. जन्मतारीख किती होती? धन्यवाद. जन्मतारीख आहे 9/11/1990. धन्यवाद. धन्यवाद मामा. अभिलाष श्रीकृष्ण विभूते. सोमनाथ जंगम हे कुठे असतील त्यांनी स्टेज जवळ यावे. अभिलाष श्रीकृष्ण विभूते आहे का उपस्थित? सोमनाथ स्वामी जंगम आले आले. मोनाली सुरेश जंगम. मोनाली सुरेश जंगम. मोनाली सुरेश जंगम. आगलावे. विवेक गोविंद आगलावे. विवेक गोविंद आगलावे आहे का? त्यांना माईक द्या, कृपया त्यांना माईक द्या. मॅडम माईक द्या त्यांना. स्वामी आपलं नाव? माझं नाव चेतन ओंकार जंगम, राहणार अकोले, जिल्हा अहमदनगर. माझी जन्मतारीख आहे 29/3/1998. मी HDFC बँकेत जॉबला आहे, सेल्स एक्झिक्युटिव्ह. मला वेतन आहे 25,000. आता एक 4 महिन्यापूर्वी जॉईन झालो मी, अकोले ब्रँच. ओके, धन्यवाद. निखिल मनोज जंगम. माझं नाव निखिल मनोज जंगम आहे. मी राहणार नाशिक, गोरेराम लेन. मी आत्ता पोलीस भरतीची तयारी करत आहे आणि मोबाईल रिपेअरिंग शॉपमध्ये पण काम करत आहे. माझी जन्मतारीख 4/1/1998 आहे. मला 12वी पास असलेली पोरगी पाहिजे. यानंतरचं नाव आहे रोहन ज्ञानदेव जयराम जंगम. ज्ञानदेव जयराम जंगम कृपया उपस्थित असतील तर लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. ते स्वामी करतील. सिद्धेस्वामी पटकन स्टेजवरती या. रेणुका सोमनाथ जंगम यांनी आता त्यांच्याच तोंडून आपण या. तायक्वांडो मध्ये स्टेट लेवलला गेलेली आहे. तायक्वांडो ह्या गेममध्ये त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. राज्यस्तरीय म्हणजे इंटर स्टेट मॅचेसमध्ये त्यांनी घेतलेला आहे. नागेश विश्वनाथ शेळगावकर पुढची व्यक्ती. नागेश विश्वनाथ शेळगावकर आहेत का? नागेश विश्वनाथ शेळगावकर. नागेश विश्वनाथ शेळगावकर जिथं असेल त्यांना घेऊन इकडं. पुढील नागेश विश्वनाथ शेळगावकर हे कृष्णमूर्ती ज्योतिषो भास्कर आहेत व नाशिक रोड येथे त्यांचं सल्ला केंद्र पण आहे. पुढील नाव मी घेतोय, कृपया लवकर यायचं आहे. गणेश काशीनाथ मालेगावकर थेरफळे. गणेश काशीनाथ थेरफळे, सुनील लोणकर, राजेंद्र पेरणे या लोकांनी आपल्याला स्पेशल सहकार्य केलेलं आहे. जे आपण आता महिनाभर फिरत होतो त्यांनी त्यांचा व्यवसाय वगैरे सगळं सोडून आपल्याबरोबर फिरून निधी जमा करायचा आपल्याला मदत केलेली आहे. गणेश काशीनाथ थेरफळे, राजेंद्र पेरणे, राजाभाऊ राजेंद्र पेरणे आहेत का कुठं? यशवंत स्वामी सातपूर. यशवंत स्वामी सातपूर. जगदीश स्वामी सातपूर. जगदीश सोमनाथ जंगम. जगदीश सोमनाथ जंगम सातपूर.
या लोकांनी कार्यक्रमासाठी पद नसतानाही आपलं भरपूर काम केलेलं आहे व भरपूर फिरलेले आहेत. प्रभाकर स्वामी, प्रभाकर स्वामी, प्रभाकर स्वामी नंतर सोमनाथ स्वामी, सोमनाथ सोमनाथ स्वामी, उपस्थितांनी टाळ्यांनी सन्मान करावा, टाळ्यांनी दाद द्यावी. राजेंद्र डोंगरे सटाणा, राजेंद्र डोंगरे सटाणा, राजेंद्र डोंगरे सटाणा, सोमनाथ स्वामी, सोमनाथ स्वामी, सोमनाथ स्वामी, राजेंद्र डोंगरे सटाणा. आपण जेव्हा फिरत होतो लोकांच्या घरोघरी तर ह्या लोकांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे. कार्यकारित नसताना सुद्धा यांनी आपल्याला मदत केलेली आहे. सौ रंजना डोंगरे, सौ रंजना डोंगरे आहेत का? सौ रंजना डोंगरे, सुनील लोणकर, राजेंद्र डोंगरे सटाणा, या ना. प्रभाकर स्वामी तुम्ही या ना. प्रभाकर स्वामी, चला लवकर लवकर काम करा. सुनील लोणकर, रुपाली पेरणे, रुपाली योगेश पेरणे सूत्रसंचालनाचं काम केलेलं आहे. सौ रंजना उमाकांत डोंगरे, उमाकांत स्वामी, रुपाली जंगम, रुपाली जंगम, रुपाली पेरणे, रुपाली पेरणे, जयवंत, जयवंत सुरू करा पुढचा कार्यक्रम सुरू करा. पुढचे वधूवर 2087 सुमित अरुण लोणकर घटस्फोटीत आहे आणि नाममात्र विवाह झालेला आहे. रिलायन्स जिओ संगमनेर येथे कॉर्पोरेट ऑफिसला नेटवर्क इंजिनियर म्हणून काम करतो. 7 लाख रुपये पेमेंट आहे प्लस व्यवसाय आहे. आणि दुसरा मुलगा आहे अमित अरुण लोणकर, तो 20/6/90चा जन्म आहे त्याचा. BCA MBA मुलगा आहे. बँक मॅनेजर आहे येस बँकेमध्ये संगमनेर येथे.
पगार 7 लाख प्लस अभाव आहे, प्लस व्यवसाय आहे. मी प्रॉपर संगमनेर आहे, जिल्हा नगर. अनुरूप मुली पाहिजेत 2. धन्यवाद. गाव संगमनेर. हॅलो, माझे नाव अनिकेत लक्ष्मण जंगम. मी राहणार निफाडचा आहे. माझा व्यवसाय कटलरी स्टेशनरीचा व्यवसाय आहे. माझी 12वी झालेली आहे आणि मुलगी मला 12वी झालेलीच आहे आणि घरगुती काम सांभाळणार. बस, थँक्यू. संजय जंगम सहपत्नीक आपण या ठिकाणी यायचं आहे. सौ रश्मी संजय जंगम आणि संजय जंगम जोडीने यायचं आहे स्टेजवर लवकर. सिद्धेस्वामी अध्यक्ष, चला लवकर या. जयवंत जंगम, अमित कंठीकर ताबडतोब यायचा आहे. प्रेझेंटेशनला उशीर होतो, लवकर या. तोपर्यंत श्रीकांत सुधाकर टाकळे, रोहित भरत जंगम. श्रीकांत सुधाकर टाकळे आलेत का? श्रीकांत सुधाकर टाकळे आलेले असेल. आहे. स्टेज जवळ उभे राहा. हो आहे. पुढचा आहे रोहित भरत जंगम. यांनी स्टेजवर जवळ येऊन उभं राहायचंय. भाऊ आप्पा जंगम गणाचार्य. जंगम गणाचार्य यांनी या सहकार. सागर विनोद जंगम. पेरणे. सुधाकर टाकळे. सागर विनोद जंगम. एज्युकेशन बीकॉम कंप्लीट आहे. बॉश अप्लायन्सेसला सेल्स ऑफिसर आहे. 4 ते 5 लाख रुपये वर्षाला इन्कम आहे. राहायला भाभानगर मुंबई नाकाला. जन्मतारीख 11/6/1989. अपेक्षा थोडी शिकली पाहिजे मुलगी, बीकॉम पर्यंत जे काय असेल ते, आणि लग्नानंतर जॉब वगैरे करायचं असेल तर करू शकते. थँक्यू. अनुरूप पाहिजे. सुधाकर टाके, राहणारा छत्रपती संभाजीनगर. जन्मतारीख 25/11/1990. माझं शिक्षण BE सिव्हिल झालेलं आहे. माझा व्यवसाय हार्डवेअर, प्लंबिंग आणि हाऊसकीपिंगचा आहे. रोहित भरत जंगम. विशाल संतोष जंगम, रोहित भरत जंगम हे आलेले नाहीत का? मुलगा आहे उमाशंकर भाऊसाहेब ब्रुद्रे. त्याचे जन्मतारीख आहे 15 ऑगस्ट 1998. त्याचं शिक्षण झालेले BE ENTC. तो जॉब करतो LG कंपनी पुणे रांजणगाव. आणि आम्हाला मुलगी इंजिनियरच पाहिजे, बाकी काही अपेक्षा नाही. धन्यवाद. या ठिकाणी एक फोन मिळालेला आहे. कोणाचा असतील आपला परिचय देऊन आपण आपला मोबाईल घेऊन जायचा आहे. माझं नाव आहे ऋषिकेश शिवाजी. मोठ्याने बोला. माझं नाव आहे ऋषिकेश शिवाजी जंगम. माझं शिक्षण आहे 12वी. व्यवसाय किराणा आणि मंडप. अपेक्षा काहीच नाही. जन्मतारीख आहे 14/11/1998. धन्यवाद.
नेक्स्ट हे बोलायचं टाळ्या वाजवा. अजून बरेचसे बायोडेटा आपल्याकडे शिल्लक आहेत, त्यामुळे आता जरा पटापट पटापट आम्ही नाव घेतोय, लक्ष द्या. ओके. प्रदीप शंकर जोतकर. प्रदीप शंकर जोतकर. प्रदीप कोणी आलेलं आहे का त्यांचं? आहेत का? आहेत. जंगम. जन्मतारीख 19/5/1986. हॅलो. सर्वांना सप्रेम शिवशरणात. माझी ओळख मगाशी झालेलीच आहे. मी माझ्या मुलासाठी आलेलो आहे. माझ्या मुलाचं नाव राहुल विजय जंगम. जन्मतारीख 19/5/1986. जन्मवेळ पहाटे 5:55. जन्मठिकाण चिंचवडगाव. शिक्षण MSc कॉम्प्युटर म्हणजे MCS आणि सध्या नोकरीला ऑस्ट्रेलियामध्ये ॲज ए सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. वार्षिक पॅकेज 72 लाख रुपये, अंदाजे मासिक 6 लाख रुपये. आमची अपेक्षा अशी आहे की अनुरूप मुलगी असावी, त्याच्यानंतर समकक्ष आणि ऑस्ट्रेलियाला जाण्याची तयारी असावी, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. थँक्यू. धन्यवाद काका. पुढील नाव आहे राहुल भास्कर स्वामी लोखंडे. राहुल भास्कर स्वामी लोखंडे. आले का कोणी? राहुल? हो आहे. नाही ती गाणे बघते मागे. सर्वांना शिवशरणात. माझा राहुल भास्कर स्वामी लोखंडे. मी राहणार छत्रपती संभाजीनगर. माझं शिक्षण झालेलं आहे 12वी कम्प्युटर कोर्स. मी व्यवसाय करतो गठाई काम. आणि अपेक्षा आहे मुलगी 10वी 12वी झालेली असली तरी चालेल. मला फक्त आई आहे, वडील नाही आहे. आईला सांभाळून घेतलं पाहिजे, बस. बाकी काहीच नाही अपेक्षा माझी. धन्यवाद. निखिल रमेश हिरेमठ. स्टेजवर या. हे झालेलं चालू दे तुझं. पुढील नाव आहे धनश्री संतोष जंगम. धनश्री संतोष जंगम. धनश्री जयवंत स्वामी. सुप्रिया प्रदीप जोतकर. पायल श्याम जंगमचं नाव घ्या. पायल श्याम जंगम. रुपाली लक्ष्मण भालकर. रुपाली लक्ष्मण जंगम भालकर. आलेले आहेत का या? हो आहे. शिवशरणात. मी रुपाली लक्ष्मण जंगम, राहणार निफाड. मी 11/87. जन्मतारीख. माझं सेकंड मॅरेज आहे. अपेक्षा निर्व्यसनी सर्व्हिस करणार किंवा व्यवसाय असेल तरी चालेल. सानिका देवनंद स्वामी. सानिका देवनंद स्वामी. यापुढे आहे मोनाली शरद लोणकर. त्यांचा बायोडेटा दिसून येत नाही, त्यांना बोलू द्या. माझं नाव पायल श्याम जंगम. मी MBA फायनान्समध्ये केलं आहे आणि माझी अपेक्षा आहे की मुलगा सपोर्टिव्ह पाहिजे, वेल एज्युकेटेड आणि जॉबवाला पाहिजे.
अवनी सुधाकर टाकाळे माझी बहीण आहे. जन्मतारीख 11/4/1996. तिचं शिक्षण BE कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे. सध्या ती दसाल्ट सिस्टीम पुणे इथे कार्यरत आहे. तिचं पॅकेज आहे 18 लाख पर ॲनम. अपेक्षा सेम फील्डचा असावा, सपोर्टिव्ह आणि मनमिळावू असावा. पुढचे नाव घ्या. प्रीती जयवंत जंगम. प्रीती जयवंत जंगम, जन्मतारीख 4/8/2000, राहणार मालेगाव. स्टेजवर यायचं आहे लवकर. ज्यांची नावं पुकारली आहेत त्यांनी ताबडतोब स्टेजवर यावे. प्रीती जयवंत जंगम, 12वी नंतर फॅशन डिझाईन झालेलं आहे चांदवडला. मुलगा आहे कृपया जयवंत जंगम, 12वी नंतर सिव्हिल इंजिनियर ड्रॉपमनचा कोर्स झाला आहे. सध्या खासगी नोकरी करतोय. यांचे 2 आहे, त्यांचा मुलगा आहे, मुलगी आहे. दोघंही माझे नात आणि नातू आहे. अनुरूप वर पाहिजे, अनुरूप वधू पाहिजे. निखिल रमेश हिरेमठ. निखिल रमेश हिरेमठ. चला लवकर या. उमेश राजेंद्र गजलकर. लवकर या, जरा स्पीड वाढवा. अशोक देवलिंग डोंबारे. माझं नाव उमेश राजेंद्र गजलकर. माझी जन्मतारीख 5/12/1989. मला वडील नाही आहे, आई आहे फक्त. आणि मी कंपनीत कामाला आहे. 20,000 रुपये पेमेंट आहे. धन्यवाद. जन्मतारीख. हॅलो, माझं नाव निखिल रमेश हिरेमठ. माझं शिक्षण SY BA झालेलं आहे. माझा व्यवसाय मोतीवर म्हणजे मंडोळ्या वाशी इथं सगळा व्यवसाय. महिना 40-50 हजार रुपये पगार आहे. घरातल्या घरात कमवतो. 20-30 बायका कामाला आहे माझ्याकडे स्वतः. धन्यवाद. धन्यवाद. रमेश सॉरी, मी हिरेमठ यांचे चिरंजीव. आमचा चिरंजीव आहे अशोक देवलिंग डोंगरे. ज्यांची नावं घेतले त्यांनी ताबडतोब यायचं आहे. निखिल अशोक डोंगरे. पायल जंगम जी आली होती ती सुद्धा माझी भाची आहे. ती MBA BBA झालेली आहे. याच्यानंतर इथं जो काही परिचय झालेला आहे या संदर्भामध्ये पालकांना आपण चर्चा करण्यासाठी त्यांना थोडा वेळ देणार आहे. या ठिकाणी योगायोगाने जर एखाद्या मुलाचं आणि मुलीचं जुळून येत असेल आणि त्या दोन्ही परिवाराची जर आपल्याला संमती मिळाली तर याच ठिकाणी त्यांचा विवाह सुद्धा आपण या ठिकाणी लावून देणार आहोत. नंदुशेठ जंगम यांच्याकडनं मुला मुलींना वस्त्र देण्यात येणार आहे. मणी मंगळसूत्र जोडवे आणि कन्यादानाचे 5 भांडे या ठिकाणी त्यांना येणार आहे. गणेश अशोक जंगम. गणेश अशोक जंगम आलेले आहेत का? आलेले आहे. थोड्या वेळात पालकांची चर्चासत्र सुरू होईल. शिवशरनाथ. मी गणेश अशोक जंगम, राहणार संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करतो. टाईल फील्डमध्ये आहे. महिना 20,000 रुपये आहे. अपेक्षा माझी कुठली नाही, फक्त माझ्या आईला आणि घरच्यांना सांभाळलं पाहिजे. घरी एकुलता एक आहे मी. घरी फक्त आई आणि वडील आहे. मयूर विजय जंगम. मयूर विजय जंगम आलेले आहे का? ज्यांची नावं घेत आहे त्यांनी पुढे यायचं आहे लवकरात लवकर.
नमस्कार, माझं नाव युक्ता चंद्रकांत जंगम. मी चांदवडला राहते, जे नाशिकमध्येच आहे. माझं MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालं आहे आणि मी आत्ता BEd देखील करते, लास्ट इयरला आहे. अपेक्षा उच्च शिक्षित हवा आणि समजूतदार मुलगा हवा. माझी जन्मतारीख 4 जानेवारी 2000 आहे. धन्यवाद. थँक्यू. स्वप्नील अरुण जंगम. स्वप्नील अरुण जंगम. प्रशांत श्रीराम जंगम. कोण आलेलं आहे? प्रशांत श्रीराम चला स्वामी, जंगम. लवकर लवकर चला. दोघे आले. सगळ्यांना शिवशरणात. माझं नाव स्वप्नील अरुण जंगम. जन्मतारीख 1/92 जन्मतारीख. व्यवसाय गाठणकाम. मासिक 30,000 रुपये उत्पन्न. मुलगी सुशिक्षित, व्यवस्थित पाहिजे फक्त. धन्यवाद. प्रशांत श्रीराम जंगम. हॅलो सर्वांना, माझं शिवशरणात. माझं नाव प्रशांत श्रीराम जंगम आहे. डोंगरे, मूळचा निफाडचा आहे मी, सध्या राहायला नाशिकमध्ये. माझं शिक्षण MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालेलं आहे. सध्या मी मुंबईमध्ये एका फार्मा कंपनीमध्ये जॉबला आहे. माझं वार्षिक उत्पन्न अराउंड 4 लाख. माझी अपेक्षा फक्त सुसंस्कृत, सुशिक्षित आणि अनुरूप असावी. थँक्यू. रुपेश अरुण जंगम. रुपेश अरुण जंगम गणाचार्य. आहे का कोणी? आहे, आले. सर्वांना माझा शिवशरणात. माझं नाव रुपेश अरुण स्वामी जंगम. माझं शिक्षण TY BCom झालेलं आहे. माझी जन्मतारीख आहे 2/12/1985. माझा व्यवसाय आहे पट वगैरे गाठणकाम. ॲन्युअल मंथली 25,000 रुपये महिनाभर. माझी अपेक्षा आहे मुलगी अनुरूप असावी. धन्यवाद. स्वरूपा नागेश जंगम संबळे. स्वरूपा नागेश जंगम संबळे, चांदवड. आलेलं आहे का कोणी यांचं? आले, वडील आले. हॅलो, स्वरूपा नागेश जंगम यांचे मी वडील आहे. तिचं शिक्षण 12वी झालेली आहे. तिला धंद्यावाला पण चालेल किंवा नोकरीवाला पण चालेल, कुठलीही अपेक्षा नाही. आपल्याला सर्वसामान्य असेल, फक्त स्वतःचं घर असायला हवं, एवढीच अपेक्षा आहे. तिची जन्मतारीख 2003 आहे, मे. हा बरं. अजय रमेश भालकर. अजय रमेश भालकर. नमस्कार, माझं नाव अजय रमेश भालकर. वडिलांचं नाव रमेश लक्ष्मण भालकर. माझं गाव हे कोपरगाव आहे. माझं शिक्षण MSc झालं आहे आणि मी सध्या पुण्यात जॉबला आहे ॲज अ इंजिनियर म्हणून. आणि माझी अपेक्षा थोडी मनमिळावू मुली आणि फॅमिली ओरिएंटेड मुलगी ही आहे. गजानन भास्कर स्वामी. गजानन भास्कर स्वामी. कैलास चंद्रशेखर जंगम. अमरनाथ विश्वंभर जंगम. ऋषिकेश योगेश जंगम. प्रशांत श्रीराम जंगम. प्रशांत श्रीराम जंगम. माझं नाव अमरनाथ विश्वंभर जंगम. मी राहुरीमध्ये राहतो. माझा स्वतःचा बिझनेस आहे, हॉटेलचा बिझनेस. बिझनेस जन्मतारीख 17/5/2000. अपेक्षा काय?
अशोक स्वामी, आकाश अशोक स्वामी जंगम संबळे. मुलगी पाहिजे, घर सांभाळणारी पाहिजे, जॉब वाली पण पाहिजे. विशाल सुरेंद्र जंगम, विशाल सुरेंद्र जंगम, वडनेर भैरव. विशाल सुरेंद्र जंगम. माझं नाव विशाल सुरेंद्र जंगम, राहणार वडनेर भैरव. माझी जन्मतारीख आहे 9/11/1997. माझं शिक्षण BI कंप्लीट झालेले आहे आणि मुलगी समजूतदार आणि घर सांभाळणारी पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. निलेश संजय जंगम, निलेश संजय जंगम, संजय जंगम संभाजीनगर. अभय सुभाष जंगम, अभय सुभाष जंगम. पवन कैलास जंगम, पवन कैलास जंगम. कोणी आले का? शुभम भीमाशंकर जंगम, धनंजय शिवकुमार चंद्रशेखर, शिवलिंग अरुण लोखंडे, राकेश नंदुस्वामी डोंगरे जंगम, राकेश नंदुस्वामी जंगम डोंगरे दिंडोरी. अजय दत्तात्रय जंगम धिंगाणे, अजय दत्तात्रय धिंगाणे. ऋषभ सुनील बागले, ऋषभ सुनील भामरे बागले. गणेश महादेव जंगम, विशाल महादेव जंगम. कोण? हो झाले झालं. शिवशरनाथ. माझं नाव अजय दत्तात्रय जंगम आहे. माझं एज्युकेशन MSc केमिस्ट्री झालेलं आहे आणि मी 2-3 वर्ष MPSCची तयारी करत होतो. त्यामध्ये MPSCच्या मी राज्यसेवेच्या 2 मेन्स दिलेल्या आहे, PSIच्या 2 मेन्स दिलेल्या आहे. पण आत्ता अपयश आल्यामुळे आमची जी शेती होती, शेती करता करता मी 60 टन माल हा युरोप एक्सपोर्ट केलेला आहे. म्हणजे 60 ते 70 लाखाचं उत्पन्न एवढं 3-4 वर्षात काढलेलं आहे. माझी जन्मतारीख 26/8/1994 आहे. ओके. मी प्रॉपर नामपूरचा आहे आणि आत्ता नाशिकला पण इथे फ्लॅट घेतला आहे आपण. विशाल महादेव जंगम. अपेक्षा असं स्पेसिफिक काही नाही आहे, फक्त म्हणजे कर्तव्याची जाणीव असणार पाहिजे, बस, बाकी काही नाही. अजय रमेश भालकर, सूरज रमेश स्वामी, सूरज रमेश स्वामी. ओमकार दत्ताराम जंगम, ओमकार दत्ताराम जंगम. निनाद सचिन जंगम, निनाद सचिन जंगम. रुद्राक्ष गणेश पखाले, रुद्राक्ष गणेश पखाले. विनायक काशीनाथ स्वामी, विवेक राजेंद्र बागले. मी जगन्नाथ शंकरराव स्वामी, माझा मुलगा महेंद्र स्वामी हा BLS LLB असून सध्या डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्ट ठाणे येथे प्रॅक्टिस करतो आहे. आम्ही सध्या शहापूर तालुका ठाणे येथे राहतो. त्याला बहीण वगैरे काही नाही, तो ही इज माय लोनली सन. ओके, धन्यवाद.
माझा भाचा गीतेश विजय जंगम BE मेकॅनिकल इंजिनियर फर्स्ट क्लास आहे आणि सध्या तो अप्रेंटिसशिपचा अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स करतोय. नाव काय? गीतेश विजय जंगम. गीतेश विजय जंगम. पलाश विजय जंगम. पलाश विजय जंगम दिंडोरी. प्रवीण सुदाम डोंगरे. अक्षय मनमत स्वामी. सचिन धनंजय स्वामी जंगम. ऋषिकेश शिवमूर्ती ब्राह्मणे. ऋषिकेश शिवमूर्ती ब्राह्मणे. माझे नाव सचिन धनंजय स्वामी जंगम, राहणार निफाड. आईचे नाव उज्ज्वला जंगम. माझे शिक्षण BCom आणि DTL झालं आहे. प्लस आत्ताच 3 ते 4 वर्षापूर्वी आमची जी सेकंड ब्रांच आहे कटलरी कॉस्मेटिक प्लस गिफ्ट्स वगैरेचं शॉप आहे. एकदम व्यवस्थितपणे चालू आहे सगळे. अपेक्षा एवढीच आहे का फॅमिलीला सांभाळणारी आणि जे आपला व्यवसाय आहे किंवा जर काही छंद वगैरे असतील ते जोपासायचे असेल तर पूर्ण फॅमिलीची नक्कीच साथ मिळेल हीच अपेक्षा. शिवशरणात. माझं नाव ऋषिकेश शिवमूर्ती ब्राह्मणे. माझी जन्मतारीख 5 ऑगस्ट 1997 आहे आणि माझी जन्मवेळ 1:30 रात्रीची आहे. माझं BSc कम्प्युटर सायन्स झालेलं आहे आणि मी सध्या हर्बल लाईफ इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड येथे सिनियर कन्सल्टंट म्हणून जॉब करतो. माझं ॲन्युअल इन्कम 35,000 आहे. त्यासोबत मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. माझ्या वडिलांचं नाव शिवमूर्ती देवलिंग ब्राह्मणे. ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत. माझी आई शैवेक्य सौ लीलावती शिवमूर्ती ब्राह्मणे. मला 4 बहिणी आहेत आणि मी एकुलता एक आहे. माझा पत्ता मुक्काम पोस्ट शिवर, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मोबाईल नंबर 84 59 51 62 04 95 27 20 61 04. धन्यवाद. धन्यवाद. आता इथे जे उमेदवार उपस्थित आहेत, ज्या मुली किंवा मुलं पण ज्यांचं अजून नाव पुकारलं गेलं नाही असं कोणी असेल तर इकडे व्यासपीठाकडे यावं. म्हणजे त्यांचं आपण बायोडेटा दाखवू स्क्रीनवर. ज्यांची नावं अजून आले नाही पण ते इथे उपस्थित आहे अशांनी व्यासपीठाकडे यावं. मयूर मठपती. मयूर निंगाया मठपती. ज्या कोणांना रक्तदान करायची इच्छा असेल तर आता जाऊन रक्तदान करावे कारण की थोड्याच वेळात ते आवडणार गेले. गौरव रमेश गजलकर. गौरव रमेश गजलकर. सागर रमेशराव लोहकरे. सागर रमेशराव लोहकरे. प्राजक्ता प्रभाकर जंगम. प्राजक्ता प्रभाकर जंगम. अमृता विलास स्वामी. विलास स्वामी आहे. तिची जन्मतारीख 8/12/92 आहे आणि ती BE इंजिनियर आहे, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे आणि सध्या पुण्याला कंपनी नोकरीला आहे आणि त्या सध्या पॅकेज 23 लाख आहे. सध्या पॅकेज 23 लाख आहे. ते मूळ राहणार मी परभणी, तालुका जिल्हा परभणीचा आहे. ते माझा मोबाईल नंबर 78 88 27 51 38. 78 88 27 51 38. थँक्यू. शिवशरणात. माझं नाव प्रभाकर महादेव जंगम. मी शिक्षक जिल्हा परिषद डहाणू या ठिकाणी कार्यरत असून माझी मुली ती आता तिचा परिचय करून देईल. माझं नाव प्राजक्ता प्रभाकर जंगम. माझी बर्थ डेट आहे 22 मार्च 99.
माझं B.Pharm झालेलं आहे आणि PGDM इन हेल्थकेअर मॅनेजमेंट आणि ठाण्याला मी जॉबला आहे आता सध्या. थँक्यू. मला म्हणजे सपोर्टिव्ह आणि वेल एज्युकेटेड करिअर ओरिएंटेड असला पाहिजे असा मुलगा. आतापर्यंत आलेल्या सगळ्या बायोडेटे झालेले आहेत. या व्यतिरिक्त जो कोणी आलेले आहे आणि त्यांचं आम्ही नाव घेतले नाहीये त्यांनी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचंय. मागे बसलेल्यांपैकी ज्यांच्यामध्ये काही बोलणं होत असेल आणि लग्न जमवायचं असेल तर तेही आम्हाला तुम्ही इथे येऊन सांगू शकता. ऑफ थँक. नमस्कार. थोडंसं सर्वांचं लक्ष वेधतो मी इकडे. आज अविस्मरणीय असा हा सर्वांचा गेट टुगेदर झाला असं पण म्हणू आणि त्याचबरोबर वधूवर मेळावा. या वधूवर मेळाव्यासाठी आणि आजचा दिवस एक असा विशेष बनवण्यासाठी आपण सर्वांनी इथे आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थिती दाखवली. अशा आपल्या सर्व जंगम समाजाचे मी नाशिक वीरशैव जंगम समाज संस्था यांचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आपण इथे उपस्थित राहिलात आणि हा कार्यक्रम याची शोभा वाढवली त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. आणि येथे दाखवण्यात आलेले वधूवरांचे जे बायोडेटा आपण बघितले त्याची आपण थोड्याच दिवसामध्ये एक PDF तयार करून आपल्या वेगवेगळ्या ग्रुपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व पालकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना वधूवर एक चांगली मदत होईल या माहितीसाठी असा आमच्या संस्थेचा नेहमीच प्रयत्न आहे. आज या कार्यक्रमासाठी अनेकांचे आपण म्हणतो की एक पुढे काही पडद्यापुढे होते आणि काही पडद्याच्या मागे काम करत होते. अशा सर्वांचं याला मोलाचं सहकार्य लाभलं आहे. अशा पण व्यक्तींची मी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर रमेश स्वामी संस्थेचे उपाध्यक्ष त्यांचं काही मत मांडू इच्छितात. रमेश स्वामी. जमलेल्या सर्व समाज बांधव, आतापर्यंत आपण ह्या ठिकाणी वधूवरांचा जो परिचय झालेला आहे या माध्यमातून आपण चर्चा करायची आहे. जर या ठिकाणी एखादा विवाह जर जमत असेल तर आपण त्यांचं ह्या ठिकाणी विवाह लावून देणार आहे. त्यांना वस्त्र, मणिमंगळसूत्र आणि 5 कन्यादानाचे भांडे आपण त्यांना देणार आहोत. अजून कार्यक्रम संपलेला नाही आहे तरी सर्व समाजाने या ठिकाणी थांबायचं आहे. आता या ठिकाणी चर्चासत्र सुरू आहे. ज्या मुलामुलींचे या ठिकाणी ओळख झालेली आहे ते सर्व चर्चा करत आहे आणि ह्या चर्चासत्रातून जर एखादा योग जुळून आला कोणाचा आणि त्या दोन्ही परिवाराची संमती असेल तर आपण ह्या ठिकाणी त्यांचा विवाह लावून देणार आहोत. माझ्या मते एक विवाह ह्या ठिकाणी निश्चित होईल अशी मला खात्री आहे. त्यांची चर्चा चालू आहे. जर हा योग जुळून आला तर या ठिकाणी त्यांचा विवाह लावून देणार आहोत. आणि एक जरी या ठिकाणी आम्ही जर कोणाचं लग्न लावून दिलं समाजाच्या वतीने तर हा आमचा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण पार झालेला आहे अशी आम्ही खात्री बाळगू. अजून कार्यक्रम संपलेला नाही आहे याची नोंद घ्यायची आहे. थोड्याच वेळात मुलामुलींच्या पालकांकडनं आपल्याला अजून निरोप यायचा आहे. या ठिकाणी चर्चासत्र सुरू आहे. नंदुस्वामी जंगम, नंदुस्वामी जंगम, माझ्या आता कानावर आलेला आहे की या ठिकाणी एक योग जुळून येत आहे. तो जर यशस्वी झाला तर आपला उद्देश पूर्ण झाला समजावा.
आम्ही ह्या गोष्टीसाठी जास्त प्रयत्न करत आहोत. ज्या वधूवरांना त्यांच्या पालकाशी चर्चा करायची आहे त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून या ठिकाणी त्यांच्याशी बोलणे चालणे करायचे आहे. आताच एक बातमी माझ्या कानावर आलेली आहे. एक योग जुळून येत आहे. फक्त ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो की त्यांचा योग जुळून यावा आणि आमचं कार्य सफल व्हावं. ठिकाणी तो विवाह लावून देणार आहोत.
आज आपल्या सगळ्या मुलींना हे शिकण्याची गरज आहे. आपल्या समाजातल्या सगळ्याच मुलींना हे शिकण्याची गरज आहे. लाठीकाठी तलवारबाजी इथल्या स्वरक्षणासाठी करणं खूप गरजेचं आहे. ही गोष्ट खूप गरजेची, सगळ्यांनी शिकलंच पाहिजे. नाशिक वीर माहेश्वर महिला मंडळातर्फे रुपाली पेरणे ह्या आपल्या महिलांना हे प्रशिक्षण देणार आहे. या स्वतःही आता शिकतायत, त्याच्यामुळे मोफत प्रशिक्षण आपण आपल्या महिला मंडळाला देणार आहे. महिलांना तर देणारच, महिलांच्या मुलींनाही देणार आहे. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी जर हा काही कार्यक्रम असा होणार आहे तर आपला टीम इथे येऊन प्रात्यक्षिक सादर करेल अशी माझी अपेक्षा आहे. आपल्या समाजाचा जेव्हाही कार्यक्रम होईल तेव्हा नऊवार साडी घालून किंवा आपलं जेव्हा काही मिरवणूक वगैरे असेल बसले सरांची, तर आपल्याला हे प्रात्यक्षिक नक्की करायचं आहे. आपण हे शिकणार आहोत सगळ्याजणी आणि करणार आहोत. धन्यवाद. नाशिक वीर माहेश्वर महिला मंडळाला मी विनंती करते की त्यांनी स्टेज जवळ यायचं, आपल्याला फोटो घ्यायचा आहे सगळ्यांचा. सगळ्या महिला